रंकाळा तलाव प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रंकाळा तलावात मिसळणारं दूषित पाणी त्वरित रोखावं, कपडे जनावरं धुणं बंद करून पर्यावरणाची हानी रोखावी, अन्यथा जलप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटिसीद्वारे दिलाय। दरम्यान प्रत्येक वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ पंचगंगा नदी किंवा रंकाळा प्रदूषणाबाबत पाण्याचे नमुने घेऊन पंचनामा करतं आणि कारणे दाखवा नोटीस देऊन कागदी घोडं नाचवतं। या पलीकडे प्रदूषण रोखण्यासाठी हे मंडळ कोणतीही कारवाई करत नाही हेच वास्तव आहे। विविध नाल्यातून येणारं सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळलं जात आहे। त्यामुळे तलावाचं प्रदूषण होऊन मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत। याबाबत प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळानं रंकाळा तलावाची पाहणी केली होती। त्यामध्ये श्याम सोसायटी नाल्यातून येणारं सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळत असल्याचं आढळून आलं। या नाल्यात प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात तरंगत असतो। महापालिकेनं या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवलेले नाही। पहिल्याच पावसात मातीचा बंधारा वाहून गेल्यानं श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाणी आणि कचरा रंकाळ्यात मिसळला। सध्या संध्या मठ, तांबट कमान या ठिकाणी रंकाळ्यात प्रचंड कचरा साचून आहे। शिवाय अजूनही रंकाळ्यात कपडे आणि जनावरं धुतली जात आहेत। शिवाय काही हातगाड्यांमुळे तलावाच्या प्रदूषणात भर पडतीये। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुन्हा एकदा कागदी घोडे नाचवत महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रंकाळा तलावाचं प्रदूषण रोखण्यासाठी रंकाळ्यात सांडपाणी मिसळणार नाही याची खबरदारी घ्यावी, कपडे किंवा जनावरं धुणं बंद करून पर्यावरणाची हानी रोखावी आणि 7 दिवसात खुलासा करावा, अन्यथा जलप्रदूषण नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची नोटीस प्रादेशिक अधिकारी निखिल घरात यांनी महापालिकेला दिली आहे। प्रत्येक वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काठावरून पाहणी करतात, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतात आणि एखादी नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला जातो। त्या पलीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ सकारात्मक किंवा कठोर कारवाई कधीही करत नाही। त्यामुळे या महामंडळाच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दलच अनेक प्रश्नचिन्ह आहेत।